नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण सुरू करणार आहोत CTET वर आधारित प्रश्नमालिका। चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना। आज आपण बघणार आहोत 2019 साली घेण्यात आलेल्या CTET एक्झाममधील मराठी भाषा परिशिष्टमधील भाग 4 आणि 5 साठी असणारे प्रश्न। लँग्वेज कोड आहे 11। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। भाग 4 भाषा 1 मराठी। महत्त्वपूर्ण सूचना आहे, परीक्षार्थींनी भाषा 1चा पर्याय मराठी हा निवडला असेल तरच त्यांनी भाग 4 मधील प्रश्न 91 ते 120 यांची उत्तरे द्यावीत। चला तर सुरुवात करूया उतारायला। सुरुवातीला उतारा, पुढील उतारा वाचा आणि प्रश्न क्रमांक 91 ते 99 साठी योग्य पर्यायांची निवड करा। उतारा आहे, माणूस आणि पाषाण यांचा संबंध अगदी आदिम काळापासून दृढ झालेला आहे। शिवाय हा संबंध केवळ वरवरचा नाही, तात्पुरता नाही। या संबंधाला मैत्रीची ऊब आहे, सहकार्याचा ओलावा आहे, कृतज्ञतेचा गंध आहे। त्यामुळे आदिमानवाने पहिली मैत्री केली ती या पाषाणाशीच। या काळात पाषाण हा माणसाचा आधार बनला, संरक्षण बनला, अन्नदाताही बनला। म्हणून तो या मानवाने आपल्या काळजाशी घट्ट धरून ठेवला, काळजासारखा जपला। दोहोंमधला हा उबदार व ओलसर स्नेह आजपर्यंत टिकून आहे। लोकजीवनामध्ये तो अधिकच मधुर झालेला आहे। भूक, वणवा, पाऊस आणि वादळ वारे यांच्यापासून संरक्षण व्हावे यासाठी शिकारी व जगणाऱ्या या प्राचीन मानवाने प्रथम आश्रय घेतला तो पाषाणच्या गुहेचा। पाषाण हा असा मानवाचा अंतःकरणात घुसला आणि कायमचा मित्र बनला आणि शिकार करण्यासाठी या मानवाला या पाषाणाचीच पूजा करावी लागली। पाषाणाची हत्यारे घेऊनच त्याने प्राण्यांचा पाठलाग केला। जखमी व अशक्त जनावरांना या दगडाने जखमी केले। खळखळत्या पाण्याच्या तळ्याला पाषाणाला सापडलेल्या खळगा या आदिमानवाने अधिकतर कधीतरी एकदा पाहिला असावा आणि त्या साचलेल्या पाण्यावर त्याने आपली जन्माची तहान भागवली असावी। म्हणजेच अण्णाबरोबर या पाषाणाने मानवाच्या तृष्णेचाही प्रश्न सोडविला। निवारा तर त्याला आधीच गुहेने दिलेला होता। कच्चं मांस खात असताना वणव्यातच सापडून मेलेल्या प्राण्याचे भाजलेले मांस या आदिमानवाने कुतूहल म्हणून चाखले असावे। ते कमालीचे रुचकर व खमंग लागल्यावर त्याला झालेला आनंद आभाळभर पसरला आणि तेव्हापासून मग या मानवाने 3 दगडाची चूल करून कच्चे मांस भाजून खाण्याला प्रारंभ केला असावा। म्हणजेच या चुलीच्या रूपाने पाषाणाचा रुचकर हात माणसाच्या पाठीवर मायेने फिरलाच। दगड मातीची चूल आजही लोकजीवनाला अन्नब्रह्मणाचा पौष्टिक प्रसाद देते हे आपण पाहतोच। संस्कृतीचा अविभाज्य घटक असलेले आदिवासी आणि फिरस्ते गावाजवळच्या माळावर उतरतात। आधी 3 दगडाची चूल तयार करूनच मग आपले पालामध्ये विसावतात। या आदिमानवाने पशुपालन आणि शेती करायला प्रारंभ केला तेव्हाही या पाषाणाची साथ आणि संग सुटली नाही, उलट ती अधिकच दृढ झाली। आजही लोकजीवनाला शेतकऱ्यांनी बोलतो तर यांना या पाषाण पदोपदी शरण जावे लागते। मातीवर मनापासून प्रेम करणारा हा भूमिपुत्र पाषाणावर तितकेच उत्कट प्रेम करतो। शेतामध्ये बांध घालायचा असो अथवा फुटलेल्या बांधाचे तोंड बुजवायचे असो, त्याला हा दगड सोन्याहून अधिक मोलाचा वाटतो। घरे अथवा गोठं बांधायचा असतो, नदीच्या काठावर पायऱ्या बांधायच्या असोत, देवळाच्या शिखर आभाळाला भिडवायचा असो वा देऊळच निर्माण करायचे असो, या बांधकामास उपयुक्त पडणाऱ्या दगडाशिवाय लोकसंस्कृतीत दुसरा आधारच नसतो। या काळ्या पाषाणातूनच मग लोक जीवनातले पाथरवट आणि वडार गवंडी फडी तयार करतील, चिरा तयार करतील, लाकडी खांबाच्या तळाशी ठेवायला चौकोनी दगड करतील। लोकसंस्कृतीने पायाशी परमेश्वरापर्यंत या पाषाणाची मदत घेतली आहे। चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न आहे 91, शेतकरी आणि बलुतेदारांना वेळोवेळी कोणाच्या शरणी जावे लागले? पर्याय आहेत बांधाच्या, वृक्षाच्या, पाषाणाच्या चुलीचा। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, पाषाणाच्या शरणी जावे लागले। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 92, माणूस आणि पाषाण यांच्या सहसंबंध स्पष्ट करताना लेखकाने कोणते विशेषण वापरले नाही? उब, ओलावा, गंध, वणवा। तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3, गंध हा विशेषण वापरलेले नाही। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 93,
निवारा शब्दाचा समानार्थी शब्द शोधा. पर्याय आहेत निर्वासन, निवाडा, आश्रय, विश्रुत. तर याचा अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 आश्रय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 94 पाहूया. शेतकऱ्यांना दगड कोणत्या गोष्टीपेक्षा अधिक मूल्यवान वाटतो? पर्याय आहेत पाषाण, सोनं, दागिना, मोहक, शिल्प. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 शेतकऱ्यांना दगड सोनं या गोष्टीपेक्षा अधिक मूल्यवान वाटतं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 95. लोकजीवनाला आजपर्यंत कोणत्या गोष्टीचा प्रसाद सातत्याने मिळत आहे? पर्याय देवळाचा, शिकाऱ्याचा, परमेश्वराचा, शेतातील बांधाचा, अन्नब्रह्माचा. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 अन्नब्रह्माचा प्रसाद सातत्याने मिळत आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 96. लोकसंस्कृतीमुळे पाषाणाचे कोणत्या पातळीवर सहकार्य घेतले असे लेखकाला वाटते? पाऊस आणि वादळवारा, पायरी ते परमेश्वर, मळ्यापासून चुलीपर्यंत, वादळवारा ते पाऊस. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 2 पायरी ते परमेश्वर. प्रश्न क्रमांक 97. माणूस आणि पाषाण यांच्या बाबतीतील कोणती बाब आजपर्यंत टिकून आहे? पर्याय आहेत परस्पराश्रिता, उब स्नेह, ओलसर स्नेह. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 4 ओलसर स्नेह. प्रश्न क्रमांक 98. विसावणे या शब्दाचा आश्रय व्यक्त करणारा पर्याय शोधा. पर्याय आहेत विस्तारित होणे, विस्थापित होणे, विश्रांती होणे, विस्मित होणे. तर याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 विश्रांती होणे. प्रश्न क्रमांक 99. आधी मानवाने प्रथमतः आपली तहान कशी भागविली? पर्याय आहेत पाषाणातून, खळग्यातून, नदीतून, विहिरीतून. तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 खळग्यातून. यापुढे आहे कविता. कवितेवरील प्रश्न आपण पुढील भागात बघूया. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट्स करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.